नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली बघा. आता 7 वाजले. दिवाबत्ती वगैरे लावायची आहे. अजून 5 मिनटं वेळ आहे दिवाबत्ती वगैरे करायला. चहा वगैरे झाला, पाणी बिणी भरून झालं. आज पाणी भरल्यानंतर पण अर्धा पाऊण तास आराम केला एकदम. आता भाभी नसल्यामुळे थोडंसं थकवा येतो आहे, तर जरा आराम केला आहे. आणि नंतर आता साहेबांनी खूप मला भाज्या आणून दिल्या. दिवाबत्ती लावायची वेळ आहे. तर इकडं दीदीचं काय चाललं आहे, तिकडं चाललं आहे दिवाबत्तीचं काम. पण आता इकडे चाललं आहे बघा मॅगी बनवायचं काम. स्टीलच्या टोपामध्ये मॅगी बनवलीत. अजून माझा सगळा पसारा तसाच आहे. भांडी लावायचं. आता तिचं मॅगी बनवायचं काम चालू आहे तिकडं. तोपर्यंत मी इकडं भाज्या वगैरे काढून घेते आणि मग दिवाबत्ती लावते. तर बघा आता दिवाबत्ती झाली. आज सकाळच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आता ही व्हिडिओ उद्या येईल, सकाळच्या व्हिडिओमध्ये देवरा वगैरे ना दाखवायची क्लिपच राहून गेलेली. दाखवलेलं पूजा वगैरे सकाळी मी दाखवलं. मग आत्ता दाखवते तुम्हाला, कारण देवरा बघितलं तुम्हाला सगळ्यांना छान वाटतं. बघा ही सकाळची पूजा होती छान अशी. आणि आता दिवाबत्ती केल्या तर आणि मस्त वाटते. मग आज फुलं होते. परवा सगळे साहेबांनी आणलेले मोगऱ्याच्या कळ्या वगैरे सगळं होतं, पण ती क्लिप आहे ना चुकून राहून गेलेली. असं हार वगैरे नव्हते, पण फुलं होते भरपूर असे. जेव्हा अशी पूजा होती ना देवाऱ्यामध्ये, तेव्हा एकदम छान वाटतं आपलं देवघर. तर अशी झाली मस्तपैकी पूजा. आता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे. अगरबत्ती मी तिकडनं आणलेली आहेत ना, भीमसेनी कापूरचं येतात. खूप छान आहे, असा सुगंध मस्त येतो. बाहेर पण दिवा वगैरे लावून दिला आहे. गॅसजवळ पण दिवा लावत असते संध्याकाळी. आणि आता इकडे बघा कपडे एवढे इस्त्रीचे होऊन आलेत. आता हे उद्या बाकी धुवायचे आहेत, पण हे एवढे आलेत इस्त्री करून. कमीत कमी एवढे 8 दिवस तरी तर जातात. 13-14 शर्ट आहे, 8 दिवस जातील तेवढे. भाज्या वगैरे आणल्या, पण ते नंतर दाखवते. बघा मी गॅसला असा दिवा लावत असते रोज संध्याकाळचा. आणि हे पोहे काढले ते थोडेसे भिजवते आणि हे करते. हे भिजोपर्यंत थोडेसे भांडी लावून घेते. हे बघा पोहे मी असे भिजवून ठेवले. तोपर्यंत भांडी लावून घेतली, तरी कामं करून घेतलं. आणि हे डाळ आणि तांदूळ आता बारीक करून घेते. बारीक करून असं कुकरमध्ये घालणार आहे. आता हे सगळं करून घेते, कारण ट्रायपॉड काही लावत नाही मी आता. पहिले तर तांदूळ घेते. आणि हे तांदूळ सुरती कोलम आहेत आपले, सुट्टा भात होतो यांचा, ते तांदूळ आहेत. कारण आपल्याला रेशनचे वगैरे काही भेटत नाही, ते नसते आपल्याकडे. हे 2 भांड्यामध्ये हे वाटून घेते. पोहे आणि डाळ एका भांड्यामध्ये होईल. तर चला चांगलं बारीक पाणी घालून, हेच पाणी घालणार आहे. हे जे पाणी आहे हेच पाणी यामध्ये थोडंसं टाकून बारीक करून घेते. तर हे बघा असं मी सगळं हे चांगलं पाणी घालून बारीक करून ठेवलं. चांगलं हाताने फेटून घेतले. आता हात नाही खराब करणार. झाकण लावून खाली पिठाच्या डब्यावर ठेवणार. कारण त्या घरात AC चालू असते ना, तर थंड हवा सगळं घरात होती. असं गरमाई नाही भेटत. मिक्सर वगैरे सगळं पुसून किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं. दीदीने लगेच तिच्या मॅगीचे जेवलं ते भांडे वगैरे घासून टाकलेत. आता इथलं तर झालं आहे माझं. आता इकडचं उरकले. आता इथे बघा दळून आणले. भाज्या काय काय आणले ते दाखवतो तुम्हाला. आता तेवढ्या भाज्या निवडायच्यात मला, कारण नाही निवडल्या की पालेभाज्या पिवळ्या पडतात. कांदे आणलेत. बटाटे पण सांगितले होते, पण विसरले वाटतं. कांदे आणले ते 2-2.5 किलो आहे कदाचित असं वाटतं. ते भैया देतात ना, ते 2.5 किलोच देतात. कांदे आणलेत. आणि इथे ही कांदा पात पण आणली. आता हे मला व्यवस्थित निवडून ठेवावं लागेल, नाहीतर मग पिवळी पडून जाते. आणि कोथिंबीर पण संपली होती. कढीपत्ता भरपूर आणला आहेत बघा. आता झाडाचा नको तोडायला म्हणून कढीपत्ता आणला आहेत. आणि मिरची आणलीत वाटतं. एक फ्लॉवर आणलं आहे. साहेबांनी आणलं आहे आज. आणि ते टमाटे काल मी मागवले ना अर्धा किलो बघा, कारण मी कधीच छोटे छोटे आणत नाही असे. साहेबांनी आता आणून दिलेत मला. हे बघा असे मोठे साहेबांना माहीतच नाही की मी काल ऑनलाईन भाज्या मागवलेल्या. ते आणतात ना तेव्हा असे बघा असे मोठे टमाटे आणतात. असे भाज्या आणायला 1 नंबर आहे साहेब. आता हे 1 किलो टमाटे येत वाटतं आहे. आणि मिरची पण आणली. बरं झालं मिरची नव्हती. ही तिखट मिरची लागते आपल्याला. तरी पण इतकी तिखट नाही. जेव्हा मी जाते ना बाजारात तेव्हा मी खूप तिखट मिरची आणते. आपल्याकडे हिरवी मिरची जास्त लागते. आणि काय आणलेत, भरपूर भाज्या आणून दिल्यात साहेबांनी. फरस बी आणलेत.
फणसबी ही अर्धा किलो आहे. आणि कोबी बघा, पुन्हा कोबी आणल्यात. आता तोच कालचा एवढा मोठा आहे. ही पापडी पण, अरे बापरे. तर काल त्यांना माहीत नाही ना की मी ऑनलाईन असे ह्याच सगळ्या भाज्या मागवल्या म्हणून. ठीक आहे, जाऊ द्या. आता थोडं थोडं जेवढं होतं तेवढं निवडायला घेते मी. हे सगळं कोथिंबीर वगैरे निवडून ठेवावं लागेल. टमाटे वगैरे धुवून ठेवते. पालेभाजी कुठली धुवून नाही ठेवता येत ना, कोथिंबीर ना ती कांद्याची पात वगैरे. धुतली तर ती लगेच करायला पाहिजे तरच, अशी धुवून नाही ठेवू शकत. टमाटे वगैरे धुवू शकते मी. आता कांदे भरून ठेवते. चला, आता संध्याकाळचा थोडासा व्हिडिओ घेतला आहे. तर हे बघा, पीठ वगैरे चाळून ठेवलं मी. हा मोठा डबा आहे, चांगला 10-11 किलो पीठ बसतं यामध्ये. आणि डबा भरून पण राहिलेलं, तर मी सकाळी चपात्याला लागेल त्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आणि एवढं चाळण निघालं, एवढ्या पिठामध्ये इतकं चाळण निघालं. आता हे गोणी वगैरे धुवून ठेवायला होईल, मला वेळ आहे अजून. तर असं सकाळी लोड नको म्हणून आत्ता हे कामं करून ठेवलेले बरे. आणि भाज्या सगळ्या निवडून घेतल्या बघा. अजून कचरा वगैरे तसंच आहे. किती वेळ झाला आहे, आता 9:45 वाजले बघा. 9:45 झाले. भाज्या वगैरे मी सगळ्या फ्रीजमध्ये भरून ठेवले. अजून हा सगळा कचरा उचलायचा आहे मला. भाज्या तिकडे ठेवून दिलं, पीठ चाललं. आता गोणी वगैरे धुते. आणि तिकडे याचं चाललं आहे लाईव्ह, म्हणून मला हळू बोलायला लागतं आहे. तुम्हाला मी हळूच दाखवते त्याचं. बघा, त्या घरात सगळं बंद, लाईट वगैरे बंद, विंडो बंद. आणि त्याच्यामुळे AC लावून ठेवते, कारण त्याला गरम होतं. आता AC लावलेली कधी बघा, 8 वाजेपासून AC लावलेली आहेत. अजून मला कपड्यांच्या घड्या मारायच्या आहेत. बेडवर तिकडं कपडे पडले, त्यांच्या घड्या मारायच्या. दीदी गेली खाली, काय तिचं काम होतं. तर तुम्हाला दाखवते गपचूप याचं कसं काय चालू आहे ते. हे बघा, याचं असं काम चालू असतं संध्याकाळचं, असं एकदम गपचूप. कानात आहे त्याच्यात. इकडे हा असा लाईव्ह असतो आणि त्याचे असे गेम चालू असतात. तुम्हाला दाखवले तशी लाईट वगैरे बघा, अशा लाईट वगैरे. आणि रात्रीचं ते एकदम छान दिसतं हे सगळं. हा माईक आहे त्याचा, हा इथं दिसतोय, याच्यावर बोलत असतो तो. तर असे रिमोट आहे, हातामध्ये रिमोट आहे, सारखं चालू आहे बघा. त्याचं असं हे रोज चालू असतं. मग मला घरात अजिबात आवाज करता येत नाही. विंडो बंद, दरवाजा बंद, सगळं बंद करून मग मी आपले कामं करत असे. म्हणून मी संध्याकाळी जास्त कुठला काही व्हिडिओज घेत नाही. तर आता होतं, आज बऱ्यापैकी काम होतं मला. आता झाले सगळं, फक्त गोणी वगैरे धुवायची आणि झाडू मारायचा. साहेबांना यायला 11:30 तरी होतात. 11:30ला घरात येतं. त्यानंतर जेवण वगैरे मी नाही, यश आणि दीदी जेवली, आम्ही दोघं उशिरा. मग चला, तर हे फटाफट आवरून घेते. आता घरात सगळं आवरून घेतलं, सगळं चकाचक केलं. खूप पसारा पडला होता इकडे, सगळं आवरून घेतलं बघा. आता सगळं इकडे झाडं वगैरे मारून. आणि इकडे किचनमध्ये सकाळी कपडे भिजवायचे आहेत, तर ते इथं आणून ठेवले. बादलीमध्ये टाकून इथं ठेवले की सकाळी लगेचच गरम पाणी काढून मस्त गरम पाणी भिजवून ठेवायला लागतात. पिठाची गोणी वगैरे धुतली. आणि इकडे सकाळी यश माझ्या अगोदर जातो, मग त्याला हे काळा खजूर, हे आता अंजीर असतात, अंजीर आणि हे भिजवलेले बदाम, हे असे मी किचनवर काढून ठेवत असते. बदाम असे अंदाजेच टाकते, ज्याला जेवढे पाहिजे तेवढे घेतात. आणि इकडे बघा, हे संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कधी दाखवत नाही म्हणून माहीत नाही. 1 चमचा मेथी आणि 1 चमचा ही आळशी, असं मी हे भिजत टाकत असते सकाळी मला खायला. हे चांगलं माठातलं पाणी ते स्वच्छ. तर हे मी माझ्यासाठी ठेवत असते. आणि डबा भरून पीठ उरलेलं तर मग मी यामध्येच घालून ठेवलं, म्हणजे सकाळी फक्त मीठ घालून फिरवायचं आहेत. तर अशी सकाळचं माझी थोडीशी तयारी असते. तर यश असं इथून घेऊन खातो, कपाट उचकत नाही की कपाटातून काढणार घेणार असं नाही. संध्याकाळचं सगळे असे हे कामं असं साहेब घरी यायच्या अगोदर. आणि डस्टबिन वगैरे बाहेर ठेवून. आता AC बंद केली, याचा गेम बंद झाला आहे, AC बंद केली बघा बाहेर पण, कारण सकाळी झाडूवाला खूप लवकर येतो. आत्ता झाडू वगैरे मारून घेतलं इकडे बाहेर सगळा. सकाळी आज मला वेळ नव्हता मिळाला सगळं इथले करून. डस्टबिन बघा सगळ्यांना आम्हाला बाहेर ठेवावं लागतात, का तर सकाळी झाडूवाला लवकर येतो म्हणून. हे सगळं मी स्वच्छ केलं आता झाडून वगैरे. संध्याकाळचं असं काही ना काही काम करत असते. मग लवकर काही व्हिडिओ घेत नाही, काही नाही. जे काय असतं सकाळची धावपळ जे असते. तर चला, झालं तर आता वेळ.
अजून अर्ध्या पाऊण तासामध्ये साहेब येतील. एसीच अजून थंड हवा आहे घरामध्ये, भले एसी बंद केली पण थंड हवा असतो. चल ठीक आहे, सकाळी थोडंफार काहीतरी रुटीन दाखवेल. हां, पुन्हा लग्न आहे, परवाला एक लग्न आहेत मला. लग्नाला जायचं आहे तर उद्या बऱ्यापैकी मला कामं करून ठेवावं लागेल. परवा सकाळी जावं लागणार लवकर, 11 वाजेपर्यंत घरातून निघावं लागेल. लग्न आहेत. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची सुरुवात झाली व्हिडिओला. 8:30 झालेत, 8:30 झाले आणि तिकडे साहेब झोपलेले आहेत म्हणून एकदम हळू बोलायला लागतं आहे. तर माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता चहा बनवायला ठेवला आहे. तुम्ही चहा उकळतो आहे कारण त्यांना मला द्यायचं आहे डोसेचा नाश्ता वगैरे. तर म्हटली गपचूप इकडं काम चालू करावं, नाहीतर ते गेल्यानंतरच मी किचनमध्ये कामाला येते. पण ते उठायच्या आत थोडी तयारी करून ठेवायला पाहिजे. इथे चहा उकळतो आहे बघा. अद्रक आणि गवती चहा टाकून आहे. असा साखर नाही घातलेली आहे आणि इकडे दूध पण चांगलं गरम करून घेतलं आहे. आता ही मी ब्राऊन शुगर घेत असते म्हणून ती चहामध्ये टाकत नाही मी. थोडीशी फक्त अर्धा चमचाभर, एवढी अर्धा चमचा फक्त मी चहामध्ये मला साखर घेते. आता 6 महिने होऊन गेलेत हीच शुगर घेते आणि एवढीच घेते, यापेक्षा जास्त गोड घेत नाही. असा कधीपासून चांगला चहा उकळू दिलात, असा घट्टसर चहा झाला की मग आणि अद्रक वगैरे घातलं. आणि अद्रकसाठी मला खूप ताईंनी मला काय कमेंट करून सांगितलेलं, पण मला बऱ्याच ताईंना रिप्लाय द्यायलासुद्धा झालं नाही त्यावेळेला. आता बघता की कामाचा लोड आहे सध्या म्हणून. असा मस्त घट्टसर चहा, असा थोडीशी साखर घालून, पण सकाळी जो पाहिजेच असतो आंघोळ झाल्यानंतर. हे बघा. आणि इथे हे मी जे डोश्यासाठी यात हे ठेवले, पण आता मी खोलायला जाते ना तर सिटीमधून वरती बॅटर वरती यायला लागले याच्यामध्ये, कारण कुकर गच्च भरला असणार आहे, पूर्ण फुलून आला असणार आहे. तर आता मी नंतर बघते थोडंसं, कारण असं वरती जरा हात लावला, हे बघा असं वरती येते हे बघा. तर त्यामुळे मी चहा वगैरे घेऊन नंतर बघते, आरामात कुकर खोलावं लागणार. असं खोलतच नाही, घट्ट झाले हे बघा, एकदम घट्ट झालेत. एअर पकडलं असणार आहे आतमध्ये. तर चहा वगैरे घेते. खूप दिवसातून इतक्या सकाळी मी व्हिडिओ चालू केले ताईंनो, आणि चहा दाखवला. या तुम्ही पण चहा घ्यायला ताईंनो. अजून 1 तासभर तरी आहे की मला साहेबांना उठवायचं नाही. 9:30ला उठवत असते. रात्री ते 2 वाजता आलेत, काम चालू आहे त्यांचं. 2 वाजता आलेत ते. मी बोलले ते 11:30पर्यंत येतील, पण नाही आले, 2 वाजता आले. त्यामुळं उशिरा उठवायला लागतं. आणि घरात अजिबात आवाज करत नाही, तिकडे सगळं बंद आहेत. हे बघा, हे पीठ इतकं फुगलेलं त्यामुळे कुकर खोलतच नव्हतं, तुम्हाला सांगते. हे बघा, पूर्ण झाकणाला असं ते फुलून आलेलं, तर बिलकुल असं एकदम एअर पकडलेलं त्याने. आणि झाकण खोलताच बघा इकडे असं सगळं उडालं. म्हणजे असं काहीतरी एखादं आपलं कुकर नाही एकदम हे होतं. कारण हे मला असं वाटतं की आज भांडं छोटं झालेत. दररोज मी एवढंच माप घेते, पण यातच घेते, पण आज जास्तच फुलून आलेत. मी तुम्हाला सांगते इतकं का फुगलं आहे. मी खाली पिठाच्या डब्यावर ठेवलं, हे कपाट इथं बंद असतं म्हणून, आणि यावर असं पूर्ण एक कॉटनचा कपडा पॅक करून ठेवलेला. आता यातलं थोडंसं काढून घेते. बघा इतकं होते ना, तर ते खाली चमचा पण घुसला त्यामध्ये. एकदम छान असं व्हायला पाहिजे नेहमी. कधीतरी नाही होत आहे ना, असं फुलत नाही इतकं. पण काम वाढले बघा, इकडे सगळं उडालेत. आता हे थोडंसं काढून घेते आणि बिना मिठाचं काढून ठेवायचं आहे. याला पण बघा इकडे पूर्ण असं छान झालं आहे, पण मस्त. याचे डोसे खूप छान होतात. इडली करू शकते, पण काय होतं, इडलीने काम वाढतं आहे ना, खूप काम वाढतं. ते डोसे पटापट. बघू आता काय होते काय नाही. दीदीला जे आवडेल ते बनवते, पण साहेबांसाठी थोडे डोसे बनवते. यातलं जरा काढते आणि बिना मिठाचं फ्रीजमध्ये ठेवते. तर बघा, मी यात अर्धं पीठ काढून घेतलं आणि अजून मीठ वगैरे काही घातलं नाही आहे. आता अंदाजाने 1.5 चमचा मीठ घालते मी, कारण हे सफेदवालं मीठ खारट असतं, मी तुम्हाला नेहमी सांगत असते.
यात कुठलं काही सोडा वगैरे इनो काहीच घातलं नाही बघा, आणि गरजच पण नाही अजिबात. इतकं फुललेलं आहे आणि मी कधीच टाकत नाही असं सोडा वगैरे, काय अजिबात टाकत नाही. छान होतं. आता हे वितळतं यामध्ये. तोपर्यंत इथे बघा चटणीचं काढलं आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरं, शेंगदाणे वाटून घेणार आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर मी फोडणीत घालणार आहे. हे मिक्सरला फिरून घेते. आता साहेब उठतील. आता हे बारीक करायचं आहे. ट्रायपॉडचं आणलं इथे मी, पण आंघोळीच्या अगोदरच कपडे वगैरे भिजून ठेवले, सफेद कपडे. आता सकाळी पहिले व्हाईट कपडे लवकर भिजून ठेवलेले म्हणजे खूप वेळ हे होतं. चांगले भिजले ना तरी होतं. आणि गरम पाणी वगैरे असं ते उठायच्यात काढून ठेवायला लागतं, म्हणजे वेळ नाही होत, कारण उशिरा उठतात. तर चला आता मी हे बारीक करून घेते. गॅस पेटवून देते तोपर्यंत. कढई गरम होते आणि चटणी बारीक करून होईल. कढई गरम झाली. चटणी अशी बारीक पाणी घालून मी बारीक केली. हिला फोडणी दिली नाही, संध्याकाळपर्यंत ठेवली तरी खराब होणार नाही. आणि त्यासोबतच लगेच मग पीठ पण भिजून घेतलं मी. पीठ पण भिजून ठेवलं. आता हे माझे बाकीचे कामं पण चांगलं भिजते. याला ठेवते साईडला आणि ती चटणी बनवते. आता मागेच दाखवली, डोसे आणि चटणी दाखवली. यामध्ये शेंगतेल ठेवते आणि किटलीमध्ये घेते ते भाजीला. तर पण आता वरतीचं ते घेतलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे. यशला बोलले कढीपत्ता काढून देते इकडनं, तर त्याचं चाललं आहे काहीतरी. थोडीशी मोहरी घातली आणि थोडंसं पुन्हा इथं फोडणीला जिरं. कढीपत्ता काही काढला नाही मी, जराशी कोथिंबीर येते. कोथिंबीर अशी तेलात घातली ना छान होते. चालली मग ती असं काही एकदम थोडीशी हळद. पप्पाला काय काय करते, वैताग आणलाय सकाळी उठल्यापासून. मस्ती चालली त्याची खूप. घरात असलं की असं आहे. हे सगळं वाटत जे आहे किती घट्ट पातळ पाहिजे अशी. एकदम घट्ट पण नाही अशी खायला होत थोडंसं. आता मी हे तर 1.5 ग्लास तरी पाणी घेतले. पूर्ण 1 ग्लास आणि अर्धा असं 1.5 ग्लास पाणी घेतलं. हे यशला जायचं आहे थोडं वेळाने वाशीला, तर मग खाल्लं तर खाल्लं, नाही तर. आता मी तिकडे डोस्यांच्या पिठामध्ये सफेद मीठ घातले. इथे पिंकवालं टाकते, म्हणजे दोन्ही पण खाल्ले जातात. हे पण ते पण दोन्ही बी होतं. तर होतं. आता इकडच्या गॅसवर ठेवते आणि इथं पटकन लगेच डोसे बनवून देते साहेबांना. ते बघा असे मस्त चटणी उकळली. तर बाकीचे काहीतरी कामं करूपर्यंत मग एक उकळी काढूनच घेतली. आता हिला साईडला ठेवते आणि एक बाजूला चहा पण ठेवला. त्यांना चहा पण लागेल म्हणून खास गॅस करते. चहा उकळतोय तोपर्यंत डोसे तयार होतील. डोसा खाल्लं की लगेच चहा देऊ ते जायचं असतं. तवा चांगला गरम झालाय. थोडंसं पाणी आणि ते नेहमी दाखवत असं तुम्हाला असं ते पाणी पुसून घ्यायचं. छान डोसे निघतात. मग थोडंसं तेल घालते. आता गॅस फास्ट केला. बारीक होता पण आता फास्ट केला, म्हणजे नाहीतर मग निघत नाही डोसा व्यवस्थित. तेल सगळीकडे करून घेतलं. दीदी जर बोलली तर नंतर मी तिला इडली बनवून देणार आहे, कारण खूप दिवस झाले इडली बनवलीच नाही मी. फक्त आता साहेबांपुरते मी 2 डोसे बनवून घेणार. एकदम फ्लफी झालेत बघा. असं तव्यावर पण पूर्ण असं गादीसारखं पसरते. एकदम छान झाले. जेवढं पातळ करायचं तेवढं पातळ. साहेबांना काय नाही जाड पातळ द्या कसं आहे काय द्या, पण यशला खूप पातळ लागतो. मी बोलले त्याला देते तुला बनवून, तर गेला. बोला थोड्या वेळाने जायचं त्याला. यावर थोडंसं झाकण ठेवलं की पटकन लगेच परत. इथे चहा पण उकळलाय.
पहिल्या डोश्याला थोडंसं तेल लागतं, नंतर नाही टाकलं तरी सुद्धा चालतं, थोड्याशा कमी तेलात पण निघतं. आता तवा चांगला तापलाय बघा, लगेच पटकन हे झालं, उचकायला अजिबात त्रास नाही दिला. तवा चांगला मस्त गरम झालेला आहे. थंड तवा असेल तर तुकडे पण पडू शकतात. काढून असे जाळीवर ठेवले तर मग घाम वगैरे पकडत नाही म्हणून. आणि साहेबांना खूप कमी तेलाचं जेवण लागतं. तुम्हाला सांगू आता हे आता सकाळी लवकर बनवायला घेतलं म्हणून नाश्ता तरी करतील याचा, नाहीतर भाजी चपातीच पाहिजे. तुम्हाला दाखवते मी, टाकते तव्यावर आणि तो डोसा दाखवते. हे बघा एकदम सॉफ्ट झालंय बघा. कशी पण घडी करा तरी पण पुन्हा जसा न तसा होणार, इतके सॉफ्ट होतात असे छान. बरंच कोण कोण गरम पाणी घालतं, काय घालतं, मी काहीच घालत नाही ताई. ना इनो सोडा काही सुद्धा नाही, फक्त एक चमचा मेथी घातली जाते. आता तुमच्या समोरच बघा, फक्त मीठ घातलेत मी. आणि किती फुलून आलेलं, कुकर खोलता खोलं ना माझ्याकडून भरपूर पीठ वाया गेलं. वरतून शिट्टीवरती करून करून बरं चांगलं 3-4 डोश्यांचं पीठ तरी वाया गेलं. चला त्यांना खायला देते. चटणी तुम्हाला जवळून दाखवते बघा, अशी चटणी छान झाली.